ठाकरे गटाने देखील इथे घोषणाबाजी सुरू केलेली आहे आणि शिंदे गटाचे नेते लाचारांना दुसरं काय जमतं? लाचार आणखी काय करू शकतात? लाचारी प्रगट करतात। आजचा हा दौरा तुमचा कसा असेल? आणि स्वाभिमानी शिवसैनिकांचा दौरा आहे। मग त्याच्यावरून समजायचं ना आपण कोणाची पातळी खाली घसरली की आनंद दिघेनं सुद्धा मान्य झाली नसते। आता कुठे जाणार, कशा प्रकारे आता आपला दौरा आहे? शक्तीस्थळावर जाणार, मग आमच्या हॉलमध्ये बैठक आहे। तर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत आपल्या बरोबर होते, खासदार अरविंद सावंत आपल्या बरोबर होते। सर ते मोठ्या प्रमाणात सगळे कार्यकर्ते हे अजूनही घोषणाबाजी करत शक्तीस्थळावर निघालेले आहेत। पुढे संजय राऊत देखील या ठिकाणी आहेत आणि संजय राऊतांच्या सोबत राजन विचारे हे देखील आहेत आणि शक्तीस्थळावर सर्व नेते गेलेले आहेत। ज्या प्रकारे विरोध करण्यात आला, काय तुम्ही आजच्या या दौऱ्याच्या संदर्भात विरोध केला? कोणी विरोध केला? महिलांना पुढे करत होते। सगळे शिवसेनेचे नेते इकडे उपस्थित आहेत, माझ्यासह आहेत ना। माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी आम्ही इथे आलेलो आहोत। ठाण्यामध्ये हो दे ना घोषणा, स्वागत झालंय शिवसेना युपीच्या नेत्यांचं, गद्दारांनी आमचं असंच स्वागत केलं पाहिजे। आजचा अनुभव अपेक्षित होता तुम्हाला? नक्कीच। पण त्या तयारीशी आलेला शिवसैनिक काही तयारी करायची गरज नाही। शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे। आता हळूहळू तुम्हाला ठाण्यातलं चित्र दिसेल काय आहे ते। काल तिच्या आईला दिलं ना एवढं मस्तपैकी तुला। चला अरे तयारी, अरे आम्ही शिवसैनिक आहोत। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर चला चला चलताय नवीन काय नाही। हे बूट कुठे आहेत? तर आपण बघताय हे सर्व ठाकरे गटाचे नेते या ठिकाणी आहेत, शिवसेनेचे नेते या ठिकाणी आहेत आणि सर्वांनी इथे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। आधी आनंद दिघे यांचं अभिवादन केलं होतं। बघा, कसलंही आव्हान वगैरे नाही। ठाण्यावरती कोणी गद्दारांनी सातबारा लिहिलेला नाही त्यांचा। ठाणे हे निष्ठावंतांचं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं प्रेम ठाणे आहे। जे आता तो बघा, आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही। पण आनंद आश्रम हा कोणीतरी खाजगी व्यक्तीने आपल्या नावावर करून घेतलाय। तो आता दिघे साहेबांचा आनंद आश्रम नाही राहिला अशी माझी माहिती आहे। हो, फक्त पुतळ्याच्या अभिवादनापर्यंत तो म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की आपल्या नावावरती प्रॉपर्टी म्हणून करून घेतलंय काही लोकांनी। तर हे सर्व नेते आपण बघताय आता पुढे निघालेले आहेत। एनकेटी कॉलेज ज्या ठिकाणी विचारमंथन होणार आहे त्या विचारमंथनाच्या दिशेने सर्व नेते निघालेले आहेत आणि आपण बघता इथे बायकोवर बसा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।